नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग मी मुद्दा घेऊन आलेलो आहे। बघा मित्रांनो, बऱ्याचशा दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 एवढी रक्कम मिळालेली नाही। बऱ्याचशा लाभार्थ्यांना फक्त 1500 रुपये आलेले आहेत। काहीच लोकांना 2500 एवढी रक्कम आलेली आहे। तर याकरिता तुम्हाला काय करायचं आहे त्याविषयीची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। आज मी एक असा तालुका घेऊन आलेलो आहे की त्या तालुक्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजे जारी करण्यात आलेली आहे। त्या तालुक्यातील लाभार्थ्यांना जे काही डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत, कोणाकडे नेऊन द्यायचे आहेत आणि कधी नेऊन द्यायचे आहेत, याविषयी सविस्तर माहिती आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। कदाचित हा तालुका तुमचा सुद्धा असू शकतो आणि जे लाभार्थी हा व्हिडिओ बघत आहेत त्या लाभार्थ्यांनी कमेंट करायचे आहे की तुमचा तालुका कोणता आहे आणि तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत का 2500 रुपये आलेले आहेत। 2500 रुपये आलेले आहेत अशांनी कमेंट नाही केले तरी चालेल। ज्या लाभार्थ्यांना 1500 एवढीच रक्कम आलेली आहे या महिन्यामध्ये, अशा लाभार्थ्यांनी कमेंट करायची आहे आणि तुमचा तालुका कोणता आहे याविषयी कमेंट करायची आहे। आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक आहे, तिथे तुम्ही जॉईन व्हायचं आहे। ज्या लाभार्थ्यांना 1500 आलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे। ती लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि तिथे तुम्हाला तुमच्याकडून माहिती घेतली जाईल आणि तुम्ही कोणत्या तालुक्यात राहता आणि तुम्हाला 1500 रुपये मिळालेले आहेत, तुमच्या तालुक्यामध्ये ही यादी प्रसिद्ध झालेली आहे किंवा नाही, म्हणजे जाहीर झालेली आहे का, हे जाणून घेण्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल म्हणण्याऐवजी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे तुम्ही जॉईन व्हा, तुमची पूर्णपणे मदत होईल। तर बघा मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील किनवट हा एक तालुका आहे। किनवट तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये एकूण 127 लाभार्थ्यांची नावे आहेत। तर या लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, आपापल्या तलाट्याकडे आधार कार्ड, UDID कार्ड, अपंग प्रमाणपत्र सोबतच बँकेचं पासबुक आणि मोबाईल नंबर तुम्हाला घेऊन जायचा आहे, कारण OTP बेसवर तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे। तर हे तुम्हाला डॉक्युमेंट्स आपापल्या गावच्या तलाट्याकडे द्यायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोमवारपासून जमा करायचे आहेत। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे डॉक्युमेंट्स उद्या सुद्धा नेऊन देऊ शकता आणि सोमवारपासून हे डॉक्युमेंट्स तुम्ही या तलाट्यांकडे नेऊन द्यायचं आहे। ज्या लाभार्थ्यांची UDID KYC झालेली नाही किंवा केलेली नाही, अशा लाभार्थ्यांनी KYC करून घ्यायची आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा एक आहे, जे दिव्यांग आहेत, जे अपंग लोक आहेत, अशाच लोकांनी हे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। जर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये असतील, विधवा महिला पेन्शन योजनेमध्ये असतील, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती दिव्यांग पेन्शन योजनेत असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये असतील, अशाच दिव्यांग लाभार्थ्यांनी हे डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आहेत। ती यादी तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही तुमचं नाव बघा। जर तुमचं नाव त्या यादीत असेल तर सगळ्यांना विनंती करतो की सोमवारी हे सगळे डॉक्युमेंट्स आपापल्या तलाट्याकडे नेऊन द्यायचं आहे। आणि तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघताय, तुम्हाला पैसे आले किंवा नाही याविषयी कमेंट करा। आणि सांगता येत नाही, येणारा व्हिडिओ तुमच्या तालुक्याकरिता सुद्धा उपयुक्त ठरेल किंवा तुमच्या तालुक्याविषयीची माहिती येत्या व्हिडिओमध्ये कदाचित असू शकते। तर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ किनवट तालुक्यातील सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायची आहे. तर मला द्या रजा. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.